गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ प्रभात। आता सकाळच्या 5:50 झालेले आहेत। अजूनही आपण नागपूरला पोचलो नाही। अजून 220 किलोमीटर नागपूर आहे। समृद्धी हायवेलाच आहे। आपण आता अकोला इंटरचेंज आपण पास करून पुढे आलेलो आहे। अजून 220 किलोमीटर नागपूर दाखवत आहे। तरी तुम्हाला मी इथं पुढं बोर्ड दिसतंय, मला त्या बोर्डवर दाखवतो तुम्हाला। एक नंबर रस्ता आहे बरं का समृद्धी, एक नंबर रस्ता आहे। मध्ये आधी 2-3 ठिकाणी थोडंसं कामं चालू आहेत। काम म्हणजे थोडं पॅचची कामं चालू आहेत, किरकोळ थोडे ते आहे काम चालू। म्हणजे आता रात्रीच्या वेळेस आपल्याला काही तेवढं जास्ती नाही आहे कळालं, पण ठीक आहे। नागपूर, कराडला 20, मूर्तिजापूर 41 सगळं आहे। म्हणजे मित्रांनो, आपण समृद्धीला आहोत आणि इथं ताशी 120 किलोमीटर स्पीड आहे पुणे रोडला। गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय। असं म्हणतात ना की सकाळी सकाळी देवाचं नाव घेतल्यानंतर दिवस फार चांगला जातो। नेहमी सकाळी सकाळी देवाचंच नामस्मरण केलं की दिवस माझा तर खूप दिवस छान जातो, एकदम मस्तमध्ये। मित्रांनो, आपण आता समृद्धी महामार्गावर आहे। आपण रात्री 9:30च्या नंतर आपण निघालो होतो घरून, 9:30च्या नंतर। आता सकाळी 6:07 झालेले आहेत। अजून इथून नागपूर आपल्याला 192-95 किलोमीटर पुढं राहिलेलं आहे। मागं 200 किलोमीटर 2-4 किलोमीटर आपण पुढं आलेलो आहे। त्याच्यामध्ये नागपूरला आपण किती तासात पोचलो, म्हणजे पुणे ते नागपूर किती तासात पोचलो आपण। असं ओव्हरस्पीड वगैरे गाडी एकदम लिमिटमध्येच गाडी चालवली, ओव्हरस्पीडमध्ये गाडी चालवली नाही। आपण एकदम वाहतुकीचे नियम पाळलेले आहेत एकदम व्यवस्थित, आणि आपण नॉनस्टॉप आपण ह्याला आलेलो आहे। कुठं थांबलो नाही आपण, मध्ये काय चहाला वगैरे 2-3 ठिकाणी थांबलो होतो। डिझेल भराय आपल्या गाडीमध्ये थांबलेलो होतो। तर आपण नॉनस्टॉप आपण रांचीला जाणार आहोत। तसं थोडंफार आपल्याला जेवायला वगैरे काय चहा नाश्ता बाथरूम वगैरे काय असेल तर आपण त्याला थांबावंच लागणार आहे। तो वेळ आपण त्यातमध्ये नंतर बघूया किती मायनस करायचा आणि किती वेळ आपल्याला जायला लागला। आता फक्त नागपूरला आपण किती वेळात पोचतो आहे तर हे बघूया। आता 200 किलोमीटर पुढं आहे, म्हणजे आता 195 काहीतरी असेल पुढं। आपण आता तुम्हाला मी सांगितलं होतं की बाबा आपण समृद्धी महामार्गाबद्दल समृद्धी महामार्गावर आपण चर्चा करूया। तर एक सांगतो तुम्हाला, आपण सिन्नरला एंटर केलं। सिन्नरला आपण एंटर केल्यानंतर रस्ता एकदम भारी आहे। आता जाताना तर अजून 1-200 किलोमीटर पुढं आहे म्हटल्यानंतर आपण बघूया की किती रस्ता पुढं अजून 200 किलोमीटरमध्ये किती खराब लागतो आहे काय ते आपल्याला नंतर कळेलच आपल्याला। पण इथपर्यंत तर एकदम भारी रस्ता आहे, काहीही प्रॉब्लेम नाही आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। म्हणजे कमीत कमी आपण 400 किलोमीटर आपण आलेलो आहे सिन्नरपासून। 400 किलोमीटर आपण आलो, 200 किलोमीटर बाकी आहे पुढं। बघूया, रस्त्याचा तर काही प्रॉब्लेम नाही। मध्ये फक्त 1-2 ठिकाणी थोडंसं 10-20 मीटर त्याच्यामध्ये नॉर्मली 2-3 ठिकाणी काम चालू होतं,
पण बॅरिकेड वगैरे व्यवस्थित त्यांनी केलेलं होतं, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आणि मित्रांनो, समृद्धी महामार्ग मी तुम्हाला सांगतो 6 लेन आहे. तर 6 लेन आणि साईडला 6 लेनच्या शेजारी साईडला आपण समजा आपल्याला थांबायचं असेल, गाडी पंक्चर झाली काय झाली तर एक सर्व्हिस रोड साईडला दिलेला आहे, तिथं आपण थांबू शकतो. आणि म्हणजे दुसरं एक पेट्रोल पंप, म्हणजे रात्री पेट्रोल पंप बरेच काही पंप चालू होते, काही पंप बंद होते. त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस समृद्धीवर घुसणार आहात, तुम्ही येणार रात्रीची वेळ असेल तर तुम्ही शक्यतो काही पेट्रोल असेल, CNG असेल किंवा मग डिझेल असेल तर टाकी फुल करून घ्या, जेणेकरून आपल्यावर फॅमिली वगैरे असतात. आणि समृद्धीला काय तुम्हाला एक्झिट हा असं करून नाही, फक्त इंटरचेंजच्या ठिकाणीच तुम्हाला एक्झिट आहे. त्यामुळं डिझेल वगैरे फुल करा. आणि समजा आपल्याला टाकी आपली गाडी टाकी फुल केल्यानंतर पेट्रोलची टाकी फुल केलं, आपली डिझेल टाकी फुल केल्यानंतर आपल्याला गाडी किती किलोमीटर जाते एक अंदाज घ्या, मीटर सेट करा तेवढ्या ह्याच्यामध्ये. कारण खूप मुंबईवरून आलं तर 700 किलोमीटर आहे तिथून, मुंबई 700 तिथं 2-3 किलोमीटर आहे. तिथून इथं हे एवढं लांब यायचं म्हणलं तर डिझेल पेट्रोल किती लागते त्या हिशोबाने आपलं हे करा. पुढं समृद्धीला दिवसा तर काही अडचण नाही, दिवसा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पंप मिळणार आहेत. नाईटलाच थोडासा प्रॉब्लेम आहे, पण तरीसुद्धा दिवसासुद्धा अंतर खूप, पेट्रोल पंपामध्ये अंतर खूप लांबपर्यंत अंतर आहे. त्यामुळे टाकी शक्यतो समृद्धीला नाही त्यावेळेस टाकी फुल करा. जिथं शक्य होईल तिथं तुम्हाला पंप दिसला किंवा आपली 200 किलोमीटर गाडी जाणार आहे तिथंच फुल करा. हे पहा एवढं वातावरण भारी आहे ना. तर सूर्य व्हायला सुरुवात झालेली आहे. जे आमच्या राईट साईडला तर सूर्य होताना दिसतोय. म्हणजे तुम्हाला मी आज सूर्यबाबाचं दर्शन करून दाखवणारच आहे. वर असं पूर्ण आकाश असं लाल लाल असं दिसायला लागलं आहे वेगवेगळ्या कलरमध्ये. चाललंय वर आता दिसतो का नाही ते बाहेर बाहेर मित्रांनो, आता आपण समृद्धी संपलेला आहे आणि 8 वाजल्यात आपल्याला इथं. बरोबर 8 वाजल्यात. आपण मध्ये थांबलो होतो चहाला वगैरे जरा. आता समृद्धीला आपण समृद्धीतून स्टार्ट होतो म्हणजे नागपूरमधून आपण त्या सर्कलला आता राईट मारतोय. आता आपण निघणार. आता हा डावीकडं जो हा ट्रक चालला आहे हा जाता अमरावतीला. म्हणजे तिथून अमरावतीला आपल्याला तिकडून जवळ पडला असता, समृद्धीवरून अमरावती जवळ पडतो. आता पुन्हा सर्कल असा घेणार, पूर्ण सर्कल घेऊन. खूप मोठा आहे, खूप मोठा सर्कल आहे, खूप मोठा सर्कल आहे हा. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. काही समोर दिसलं का नागपूरचं चिन्ह, आपण आता
नागपूर नागपूरकडे वळालेलो आहे. बघूया आता आपण.